ते श्री समर्थ कन्स्ट्रक्शनचे ओनर योगेश शेठ जोमा माली यांचा शुभ सन्मान जय हनुमान मोरया 11 क्रिकेट संघ केवाले आणि 40+ मास्टर केवाले यांच्या वतीनं हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी आपण पाहताय। तरी ते योगेश जोमा माली श्री समर्थ कन्स्ट्रक्शनचे ओनर यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं सर्वच्या सर्व 1 ते 5 क्रमांक मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह सर्वच्या सर्व ट्रॉफ्या योगेश शेठ जोमा माली यांच्या वतीने देण्यात आल्यात। त्यांचा हा सन्मान जय हनुमान मोरया 11 40+ केवाले यांच्या माध्यमातून धन्यवाद। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद रॉकस्टार प्रवीणजी गायकर। चला मेगा फिनाले यस वैभव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला मॅन ऑफ द सिरीज रेफरी फ्रीज पाहतो ते केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अण्णाशेठ पालकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं। आपलं सहर्ष स्वागत। मान्यवरांचं स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे। मेगा फायनल मेगा फिनाले भरपूर प्रश्न होते या स्पर्धेमध्ये की कोण बनणार या स्पर्धेचा विजेता आणि या दोन संघांनी अंतिम सामन्यामध्ये बेधडक अशी धडक फलंदाजी केली आणि इथपर्यंत हे दोन्ही संघ पोहोचलेत। देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा। सामन्याला सुरुवात होते श्री मलंग स्पोर्ट्स भावंजे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी आई गावदेवी वाकडी यांच्यामधील लढत। पहिलाच बॉल आपण बघितला वेगवान तेजस मुकादम ज्याने पहिला चेंडू आपण बघितला निर्धाव फेकलेत। अरुण पाटील आणि त्यासोबत रमेश पवार हे दोन सलामीवीर मैदानात। अगदी लेटकटचा प्रयत्न शॉट थर्ड मॅन मध्ये चेंडू अचानक उचली घेतली आणि त्यासोबत बघू शकता फायनली अंतिम टप्प्यामध्ये बॉलला थांबवलं 2 रन या बॉलवर तसेच मनसुबा होता परंतु एकच रन मिळेल। या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहू शकाल शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासभाई टोंबरे यांचे पिताश्री अनंता टोंबरे साहेब हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तसेच हरिग्राम गावचे जतीन पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत। सन्माननीय पोषा चोरगे साहेब वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विलास चोरगे साहेब यांचे पिताश्री आहेत ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचंही सहर्ष स्वागत। रमेश पाटील आमचे वाकडीचे रिक्षावाले रमेश भाई आपलंही सहर्ष स्वागत। रमेश पवारचा हा फटका बघायला मिळाला मिड विकेट मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। दुसऱ्यासाठी प्रयत्न आणि या 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातील। 4 षटकांची मेगा फायनल भरपूर प्रेक्षक मैदानामध्ये आलेत त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि जे सोबत आमच्या लाईव्हच्या सोबत जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेत त्या सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। जय हनुमान मोरया 11 क्रिकेट संघ केवाले आणि 40+ मास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानानं ग्रामस्थ मंडल चषकाचं भव्य दिव्य आयोजन। रमेश पवारचा झेल टिपला जाईल मोठी विकेट मोठा हैदरा टीम वाकडीला। रमेश पवार बॅक टू द पवेलियन। मोठी विकेट मिळाली इथे श्रीमलंग स्पोर्ट्स क्लब वामनजयला। तेजस मुकादमनं हे खूप मोठे यश दिलं टीमला। रमेश पवारच्या खेळीचा अंत झाला आणि आता मैदानामध्ये आलाय आदित्य मोरे। या खेळाडूने देखील दमदार खेळ या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केलाय। टॉप क्लास परफॉर्मन्स आदित्य मोरेचा देखील आपल्याला बघायला मिळाला आणि जिथे 3 धावा फलकावर आहेत पहिली विकेट इथे गमावली गेली। बॅटिंग करताना बघायचं आदित्य मैदानामध्ये आलाय। संध्याकाळचं सत्र आहे संध्याकाळचे ठीक 5:13 झालेत आणि ही लढत मेगा फिनाले मेगा फायनल हा मैदानामध्ये सुरू असताना प्रेक्षकांना भरपूर काही अपेक्षा या मॅच कडून दोन्ही टीमला संघर्ष करताना बघायचा आहे। चॅम्पियन पदक उचलताना किती कष्ट करावे लागतात किती मेहनत करावी लागते हे प्रेक्षकांना बघायचं आहे। बॉलर तयार आदित्य सज्ज होता या चेंडूसाठी लेंथ अँड लाईन मध्ये हा चेंडू चाललाय डीप मिड विकेटचा फिल्डर बॉल पर्यंत आला जवळपास स्क्वेअर लेग पर्यंत तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला तिथे रन मात्र जरूर मिळेल। सिंगल धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचला। एकंदरीत धावसंख्येचं टोटल 4 धावांवर 1 गडी गमावला। आता संत गतीनं तेजस मुकादम खूप चांगली गोलंदाजी सध्या इकॉनॉमी गोलंदाजी तेजसनं आतापर्यंत केली। या पहिल्या 5 चेंडू गणित अंतिम चेंडू पहिल्या षटकातील समोर खेळत व्ही शेप मध्ये इनफिल्डच्या वरून
बॉल चाललाय डीप मधून लॉंग ऑन सीमा पार, वन बाउन्स, चौकार. अंतिम बॉलवर चौकार आले. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंतिम रन फलकावर धावा लागले. टोटल 8. एक खेळाडू गमावले. रमेश पवार आऊ च्या खेळीचा अंत झालाय. अरुण पाटील यांच्या बॅट मधून चौकार इथे बघायला मिळाला आणि आदित्य मोरे त्यांना साथ देत असताना द्वितीय षटकामध्ये निकेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची धुरा त्याच्या खांद्यावर दिली आहे. बॉलर तयार होत असताना धावा आहेत ऑन बोर्डवर 8. थोडीशी रणगतीमध्ये का वाढ करण्यामध्ये यश मिळेल का गावदेवी वाकडीला? प्रहार केल्या बॉल हवेमध्ये, परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. दूरवरून फिल्डर तिथपर्यंत पोहोचले. दुसरे साडे आदित्य रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तेज तरार त्याला तुम्हाला बघायला मिळेल. खूप गतीने ही धाव त्यांनी ते पूर्णत्वाला नेली. 2 रन या बॉलवर परिपूर्ण झालेत. रन फलकावर एकंदरीत धावसंख्येचा टोटल जाऊन थांबले धावा 10 वर डबल डिजिट दुहेरी अंकामध्ये. फक्त एक चौकार आतापर्यंत बघायला मिळाला. आदित्य आज काय साथ देतील का? अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न, पण मेन अंपायर सुनीलजी तांडेल वाईटचा इशारा त्यांनी दिलाय. अतिरिक्त रन मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल बेलवली. पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे पंच एका बाजूला सत्यवानजी काकडे, त्यासोबत आपण बघतो या गावचे भूमिपुत्र सँडी पालकर, संतोषजी चौधरी, मोठं योगदान त्यांचं राहिलंय. स्विच हिट बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. फिल्डर पोहोचू शकला नाही होता, परंतु बनावं लागेल दर्शक. बॉल सीमा पलीकडे, चौकार. चारच्या मदतीनं रणफलक जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर धावा आहेत त्या 15. रनवे मध्ये थोडंसं अडथळा, पंच सांगतात की डेड बॉल. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर निकेश पाटील. 1 डबल 1 वाईड 1 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत. फायनल मेगा फायनल मैदान देखील आदित्य. फायनलला आदित्य चांगली बॅटिंग नेहमी करतो. आजही मैदानामध्ये रन बरसतायत. सरळ बॅटनं येत नाही तर आडव्या बॅटनं करायला सुरुवात केली. आणखीन एक चौकार. या ठिकाणी संजोग असतील, आयुष, त्याच्यानंतर सनी कोंबडी या स्पर्धेचा कार्यक्रम एन्जॉय करत असताना आदित्य मैदानामध्ये सुंदर खेळ Yes, साकारत वैभव, असताना ते बालाजी केबल नेटवर्कचे ओनर मिलन शेठ पालकर, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण रेफ्रिजरेटर फ्रीज मालिकावीरसाठी पाहतो, त्यांचं या ठिकाणी शुभागमन. मिलन शेठ यावं आपलं सहर्ष स्वागत. झेल हवेमध्ये भरपूर वेळ तरंगत होता, परंतु यावेळेस आदित्यला जीवनदान मिळणार नाही. खेळाडू झाले झेल बाद. धावसंख्या फलकावर धावा आहेत ते तुम्हाला कंचन पालकर केवले, रायगड जिल्ह्यातील दिग्गज स्कोरर आणि विद्यमान उपसरपंच. जर आपण स्टेजशी संपर्क साधा. कंचन पालकर. रन फलकावर धावा बघायला मिळतील 19. जर आई गावदेवी वाकडी या संघानं जर हा सामना जिंकला तर विजय शेठ ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक या टीम साठी देण्यात येईल. नवीन फलंदाज प्रशांत पाटील बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. प्रमुख 2 आपले अस्त्र शस्त्र क्षेपणास्त्र ज्यांना संबोधलं जातं गावदेवी वाकडी संघाचे ते रमेश पवार आणि आदित्य मोरे डगआउट मध्ये आता शांत बसलेत. एकंदरीत धावसंख्येचा टोटल 19 वर जाऊन थांबलाय. दुसऱ्या षटकामध्ये निकेश पाटील सज्ज झालेत. समोर प्रशांत पाटील. मेगा फिनाले मेगा फायनल सुवर्ण करंडक एका
पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्यासाठी बॅटल मैदानात सुरू असताना अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर फटका लगावला, 1 रन बनली. एकच रनावर शांत व्हावं लागेल. गोलंदाजीची गुणवत्ता श्रीमलंग स्पोर्ट्स वामनजी संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार केली. तुळशीराम डांगरकर यांच्याकडून अंपायर्स साठी 500 रुपयाचं पारितोषिक. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर आहे तिथे. रनिंग बिटवीन द विकेट. षटक इथे दरम्यान समाप्त झाले. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ रणांगणामध्ये संपलाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 2 गडी बाद. आई गावदेवी वाकडी. रन झालेत 21. टोटल स्कोर झाला 21. तुळशीराम शेठ डांगरकर आज त्यांचा एटीएम खुल्ला झालाय आणि नुकता त्यांच्याकडून पंचासाठी 500 आले. आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून पंचासाठी परत एकदा 500 रुपयाचं पारितोषिक. सांडेपालकर सर, तुम्ही संपर्क करायचा आहे. लगेच व्यासपीठा समोर या. चला सामना सुरू करा. गोलंदाजीसाठी आलाय बॉलिंग ट्रॅकवर संकेत राणाडे. एक दिग्गज खेळाडू बॉलिंग साठी सज्ज होताना. पहिला चेंडू फुल टॉस बॉल. पहिल्याच बॉलला भिरकावून दिलाय सीमारेषा पलीकडे. चौकार. अरुण पाटील यांना आपण बॅटिंग करताना बघतोय. संघाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर येऊन थांबली आहे. हा चौकार त्यांच्या बॅट मधून हा धूम धडाका झालाय. रन फलकावर धावा जाऊन पोहोचलेत. आता वेग वाढलाय धावसंख्येचा. टोटल बनलेत 25. संकेत वर्सेस अरुण पाटील हे बॅटर सध्या मैदानामध्ये. दोन्ही पेशानं वकील आहेत, दोन्ही ऍडव्होकेट आहेत, परंतु सध्या लढावं लागते आपल्या हक्कासाठी या स्पर्धेमध्ये. आणि चांगले मैत्रीपूर्ण दोघांमध्ये संबंध देखील आपल्याला बघायला मिळतात. आणि आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी आक्रमण केलंय. खेळाडू पाठीमागे तैनात असताना विकेट बघा. विकेट मिळाल्यानंतर संकेत रानडेचा जल्लोष, कारण दोघे लेदर एकत्र खेळतात आणि इथे आता त्यांची विकेट. गमावला बॅटिंग करत असताना सध्या मैदानामध्ये आई गावदेवी वाकडी संघानं तिसऱ्या षटकातील 3 चेंडू संपलेत आणि रन फलकावर धावा आहेत त्या 25. आता नुकताच विकेट मिळाले. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. अमित जमदाडे. कसा राहील खेळ
मेगा फिनाले चॅम्पियन पदक उचलायचंय, संघर्ष तर करावाच लागेल. आतापर्यंतचा प्रवास फार चांगला राहिलाय, परंतु आता बघायचंय उर्वरित जो थोडंसं स्पीडअप करा प्लीज, कारण यानंतर फलंदाजी देखील करायची ती टीम वावन जाईल, त्यामुळे वाया घालू नका प्लीज. पुढचा फलंदाज देखील आपण सज्ज ठेवा, लक्षात घ्या. जर आई गावदेवी वाकडी संघाने हा सामना जिंकला तर विजय शेठ ठाकूर यांच्याकडून 2000चं प्राइज त्यांच्यासाठी ठेवण्यात आलंय. 3000चं प्राइज बक्षीस वाढलंय. फिरवलाय चेंडूला, पंचांचा बोट आकाशाकडे, एज आणि कॉट बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकांना झेल कॅरी केलाय फलंदाज बाद. फलंदाज पाठवा. मैदानामध्ये आता हजेरी लावण्याचं काम करून जमणार नाही, मेहनत करावी लागेल. अमितच्या खेळीचा अंत झालाय. जेवढ्या उत्साहानं मैदानामध्ये उतरले तेवढ्याच निराश मानेनं मैदान त्यांना सोडावं लागलंय. मैदानामध्ये अविनाश बॅटिंगसाठी दाखल होत असताना रणफलक थांबलाय 25 वर. 2 बॉल आणि 2 विकेट मिळाले संकेत रानडेला. हॅट्रिक बॉल ऑन हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये आलेत. अविनाश 6व्या क्रमांकावर, नावाप्रमाणे नाश करावा लागेल गोलंदाजांचा. आणि आलेला सुरुवात, व्हॉट अ शॉट. स्पर्धेमध्ये सगळ्यात लांब लचक आणि उत्तुंग षटकार. थँक्यू. या गाण्याला 100 पैकी 100 गुण तुम्हाला. टायमिंग सॉन्ग. पुन्हा एकदा आक्रमण, परंतु फिल्डर कडे चेंडू ट्रॅव्हल होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये प्रयत्न केला जरूर, परंतु हाताला ब्रश करून बॉल सीमा पलीकडे. 2 बॉल 2 षटकार. धन्यवाद डीजे. चला इनॅक्शन मध्ये या 52 संघ तुम्ही वेळ आता खर्च करू नका. बॅटिंग करायचे, शेवटचे 6 बॉल अजून येणं बाकी आहे. रन फलकाला अचानक आता इथून खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणेन वेग मिळालाय. हे शेवटचे 2 बॉल 2 षटकाराले संघ पोहोचलाय 37 वर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फायटिंग टोटल आई गावदेवी वाकडी संघाचा ऑन बोर्ड वर बनलाय. अगदी मंचावर बघू शकता सन्मान्य श्री नरेश पाटील वाकडी संघाचे मी म्हणेन मोठे पुरस्कर्ते, आणि त्यांचं अगदी या मैदानावर आणि मंचावर शुभ आगमन झाल्याने त्यांचं स्वागत आपण करूया. सन्माननीय केवाले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री अण्णाशेठ पालकर यांना देखील तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळते. बघायचंय 6 चेंडू शिल्लक राहिलेत. आक्रमण करायचं होतं इथे फलंदाज प्रशांत पाटीलला 1 रन बनले. दुसरे साडे निघालेत. खरा फिल्डिंग, बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. 1 more 4 चौकार. धावसंख्या फलक पुढे चाललंय. बोर्डवर लागलेत 41. मेगा फायनल मध्ये जेवढ्या रन पाहिजे होत्या फरक पडेल बॅटिंग करत असताना 52 टीमवर, कारण सध्या मैदानामध्ये आता सूर्य अस्ताला गेले. हवेमधील आर्द्रता आता वाढणार आहे, त्यामुळे आतापर्यंत ज्या धावा जमवल्यात गावदेवी वाकडी संघाने त्या फार सुंदर. मागील 3 बॉल मध्ये 16 रन आलेत. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट समोरच्या दिशेने खेळ. बॉल चाललाय लॉंग ऑनला. 1 रन बनली आहे. दुसरे साठी अविनाश ऑलमोस्ट पोहोचलाय. प्रशांत अजूनही पोहोचलाय तो देखील. इथेही 2 रन पूर्ण झालेत. रनिंग बिटवीन द विकेटला महत्व दिलं जात आहे. अंतिम षटकामध्ये इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव अतिशय महत्वाची आहे. 2च्या मदतीने रणफलक जाऊन पोहोचलाय 43 धावांवर. वैयक्तिक खेळ अविनाशची 2 बॉल 2 षटकार 2 चेंडू 12. एका बाजूला प्रशांत पाटील वैयक्तिक खेळ त्याचा बघितला. 3 चेंडूमध्ये 7 धावा त्यानेही आपल्या संघासाठी केलंय. गोलंदाजी आतापर्यंत फार सुंदर होती, परंतु अचानक मैदानामध्ये रंग बदललाय. टायमिंग आणि ताकद या फटक्यामध्ये होती नजाकत. बॉल सीमा पार षटकार.
पाटील प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना त्यांच्याकडून लावण्यात आलंय आणि हा षटकार आलाय प्रशांत पाटीलच्या बॅट मधून. धावसंख्या झपाट्याने पुढे चालली आहे. मेगा फायनल मध्ये ज्या रन पाहिजे होते त्या बनलेत. 49 धावा रन फलकावर. यावेळेस एलिव्हेशन थोडं कमी राहिलं. बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ मध्ये 1 रन बनले. पुन्हा एकदा अविनाश 2 रन बनलेत. 2 धावा या चेंडू गणित जरूर मिळतील. 50 अप. मेगा फायनल मध्ये अर्धशतक पूर्ण झाले आई गावदेवी वाकडी संघाचं. सांघिक धावा 51. बघू शकता संकेत रांडेरीच्या अंतिम 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले. त्या षटकामध्ये आले त्या 16 आणि विनीत पाटील च्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल मध्ये आले 14. 51 धावा या बंधूंनी मैदानामध्ये अगदी थक धरून बसले. संघाचा डाव त्याने बॅलन्स केला आणि बॉल बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू अविनाश धावबाद. धन्यवाद डीजे. 51 धावा फलकावर लागलेत. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलाय मैदानामध्ये प्रतीक. जरुरीतून आक्रमण केलं आणि 1 रन या बॉलवर पूर्ण झाले. दुसरी साडे निघालेत आणि प्रतीक ऑलमोस्ट पोहोचलाय. 2 रन या बॉलवर मिळत आहेत आणि खेळाचा पहिला डाव आता मैदानामध्ये संपलाय. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये सुंदर फलंदाजी अप अँड डाऊन्स बघितले. आई गावदेवी वाकडीनं पहिल्यांदा डाऊन मध्ये संघ चालला होता आणि तदनंतर अचानक धावसंख्येची उचली. धावसंख्येनं अचानक वेग पकडला आणि ते काम पार पाडलं. फलंदाज प्रशांत आणि फलंदाज अविनाशनं अशा रीतीनं पहिला डाव संपलाय जिथे धावसंख्येच्या फलकावर धावा लागले टोटल 53 आणि 54 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये सेट केलंय. श्रीमलंग स्पोर्ट्स इथे वावंजई या संघासमोर. मी आभार व्यक्त करेन इथे जय हनुमान मोरया 11 क्रिकेट संघ केवळ प्रत्येक वर्षी न विसरता आपण आम्हाला आमंत्रित करता. खरं तर 2014 मिलन शेट खरं तर यांच्या खरं तर टुर्नामेंटमध्ये रजनी स्पर्धेमध्ये मिलन शेट पालकर यांनी पहिल्यांदा मला समालोचन करण्याची संधी दिली आणि तिथपासून आतापर्यंतचा प्रवास खूप सक्सेस मिळाला. भरपूर त्यामध्ये हात आहे सगळ्यांचा. आज बघता आमचे रॉक्षा प्रवीणजी गायकर असतील, योगेशजी मडवी असतील, किरणजी पाटील असतील, सगळ्यांचा मी आभार व्यक्त इथं करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तर याच दरम्यान तुलसीराम तात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत खानाव. त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रभुदास कुटले साहेब यांचंही आगमन झालंय. रोहिदास म्हात्रे साहेब एक दमदार गोलंदाज एकेकालचे, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर धन्यवाद वैभव यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांचा दमदार आवाज आपण ऐकलात, मी मिलन शेठ पालकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वैभव भोपी हरिग्राम यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. आज आपल्याला या स्पर्धेमध्ये ते समालोचन म्हणून उपलब्ध राहिले आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. बापू अनंत शेठ ठोंबरे या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. नेहमीच कुठेही स्पर्धा असू द्या विभागामध्ये बापूंचा नेहमीच दमदार योगदान आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर वैभव भोपी हरिग्राम एक मराठीचे दमदार समालोचक यांचा सन्मान. तर 26 जानेवारी याच मैदानावरती तुम्हाला केवाले प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जर कुठल्या संघाना मतलब गावातील सर्व खेळाडूंना फॉर्म भरायचा असेल, मग त्यांचे 40+ खेळाडू असतील, त्यांनी जयवंत सँडी पालकर यांच्याशी संपर्क साधा आणि 26 जानेवारीला जयवंत पालकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नितीन माली यांच्या वाढदिवसानिमित्त ती तुम्हाला केवाले प्रीमियर लीग पाहायला मिळेल. योग्य या ठिकाणी वैभव भोपी हरिग्राम यांचा शुभ सन्मान माई चुपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतो. पंच आपण पाहू शकाल रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांची दमदार पंचांची कामगिरी नेहमी सिडोनच्या मैदानावरती पाहतो असे संतोष चौधरी सर. त्याच्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांची दमदार ओळख आणि सध्या पंचांच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो असे महानगरपालिका कर्मचारी सत्यवान काकडे यांना पाहताय. 40+ मास्टर सुनील तांडेल बेलवली यांना आपण पाहतो आणि आपल्या नेरेधुंद्रे विभागाची शान सँडी पालकर केवाले हे पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश मडवी सिद्धी करवले. त्याच्यानंतर वैभव
tenniscricket.in यांच्या स्टार टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज आपण पाहतो. तर बघा, गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक विकेटसाठी गावदेवी कन्स्ट्रक्शनचे ओनर धनंजय शेट पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जर मैदानावरती ॲडव्होकेट संकेत रानडे म्हणजेच MKK ट्रॉफीमध्ये बायकरमॅन म्हणून ज्यांना पुरस्कृत करण्यात आलं होतं, असा 1 हँडेड रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्याची दमदार फलंदाजी आपण पाहतो, जर संकेत रानडे यांचा झेल ॲडव्होकेट अरुण पाटील यांनी पकडला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल धनंजय शेट पाटील यांच्या वतीनं. संकेत रानडे वकील आहेत, अरुण पाटील ॲडव्होकेट, दोन्ही जर त्यांनी झेल पकडला तर त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक. यस योगेश मडवी सर. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीण, थँक्यू सो मच वैभव. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. आपण पाहतायत जर्मन क्रिकेट संघ मोरिया, जर्मन मोरिया 11 आणि 40+ मास्टर व ग्रामस्थ मंडळ केवाले आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024 शानदार पर्व, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची दे या चढवा. अंतिम सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळते. यासाठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड बाबा. आणि खरं तर शेवटच्या क्षणामध्ये हे दोन संघ मेगा पाण्यामध्ये आपले नशीब आजमावत आहेत. 40 संघांना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली. 40 मधनं 35 संघांचा गाशा गुंडाळला. 5 संघ नशीबवान ठरले आणि त्याच्यातलं भाग्यशाली 2 संघ म्हणजे आपण मैदानाच्या आतमध्ये मेगा पाण्यामध्ये पाहतोय. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स वाकडी ज्यानं प्रथम बॅटिंग करताना 53 धावा केलेत आणि 54 धावेचं टार्गेट मलंगट स्पोर्ट्स वावंजे टीम समोर ठेवलंय. यावेळी बॉल हवेमध्ये मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये जजमेंट करतायत आणि झेल हातातनं सुटलाय. वकिलाने जर वकिलाची शिकार केली असती तर 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी होता आणि आज झेल मात्र सुटलाय. पुन्हा ही संधी निर्माण होईल की माहिती नाही, परंतु इथे संधी होती झेल पकडायची. तर अरुण म्हात्रे साहेब आमचे करताना पाहू शकाल अकुर्ली गावचे स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच बरेच सारे प्रेक्षक आमचे या ठिकाणी मॅचला आनंद घेत आहेत. बरेच सारे प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात. विजयदादा ठाकूर देखील मॅचला एन्जॉय करत आहेत. दादा आपलं देखील स्वागत आहे. अगदी चांगली स्पर्धा, गेली 6 दिवस तुम्हाला क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला, परंतु अंतिम टप्प्यामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतीये. शेवटचा अंतिम सामना, बॉल पाठवलाय यावेळी ऑन साइडला, बॉल डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर येतोय. ब्रँडेड षटकार संकेतच्या बॅट मधून. तसेच एकनाथभाई पाटील 40+ वावंजेचे दमदार खेळाडू परेशभाई पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड यांचे बंधू आहेत. काल आपण पाहिलं खेळताना डोंगराच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये ज्यांची दमदार आपण खेळ पाहिला सुभाष पाटील वावंजे आणि एकनाथभाई पाटील आपलं सहर्ष स्वागत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि खरंच बॅट मधून षटकार आलाय. शेवटच्या अंतिम मॅच मध्ये संकेतला आपण पाहतो आणि त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत. लक्ष्य 54 धावेचं. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि मैदानावरती दोन्ही संघाला तेवढा संघर्ष करावा लागेल, कारण सामना अंतिम सामना प्रत्येक संघाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं. आज एक संघ चॅम्पियन होणार तर एक संघ रनरअप राहणार. पाहायचं कोणता संघ चॅम्पियन. शॉर्ट चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला पाठवला. बॉलला पुन्हा एकदा यावेळी क्षेत्ररक्षक आले. 2 धावा मात्र कंप्लीट होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 2 धावेने टीमची टोटल सध्या 10 या धावसंख्येवरती. टार्गेट 54 धावेचं आहे मैदानावरती. 13.50च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. नक्कीच सामना अतिशय चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भरपूर संख्येनं प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि त्यांनी केले मैदानावरती गर्दी. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि मैदानावरती 54 धावेचं टार्गेट चेस करत असताना वावंजे संघाची जोडी. पाठवलाय पुन्हा एकदा, शॉर्ट चेंडूला पूल केलाय. वाईडिश लॉंग ऑनच्या वरनं सीमारेषा बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. ये फिसलता जरूर है, ये वक्त है जनाब, बदलता जरूर है. वक्त वेळ बदलवली मैदानाच्या आतमध्ये. जरी टार्गेट मोठं असलं तरी आमच्यामध्ये ती ताकद आहे, आमच्यामध्ये धमक आहे. हे संकेत सांगतोय. संकेत एक चांगला खेळाडू आहे. ताकद, जिद्द, चिकाटी, कौशल्य, पराक्रम, शौर्य असे अनेक गुण
आणि भरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संकेत रानडे त्याच्या बॅटमधून दुसरा षटकार पाहायला मिळाला आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 16 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 13.50 ची सरासरी होती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजाला टार्गेट केलंय आणि आतापर्यंत 16 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 54 धावेचं टार्गेट आहे. दोन्ही संघाला संघर्ष करावा लागेल, परंतु एकीकडे संकेतनं आक्रमण सुरू केलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे, व्हायचंय. उंची जेवढी तेवढी लांबी आहे आणि पुन्हा एकदा संकेतनं ठोकलाय. अजून एक ब्रँडेड षटकार. ओव्हरला टार्गेट केलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये आदित्य मोरेवरती आक्रमण चढवलं. 3 षटकार आणि त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा. टार्गेट आता 32 धावेचं राहिले. येणारे 3 षटक. अद्याप वेळ गेली नाहीये, अद्याप वेळ तुमच्याकडे आहे, परंतु वेळ इथे आयोजकांकडे नसेल, कारण सूर्याची किरण आता दूर गेली आहेत. सूर्य अस्ताला चाललाय, अंधार होत चाललाय, परंतु मेगा फायनल मध्ये सामना जिंकून कोण चॅम्पियन होणार? अनेक सारे प्रश्न आहेत. या स्पर्धेमधलं चॅम्पियनशिप कोण पटकावणार? रनरअप कोण राहणार? 3ऱ्या 4थ्या 5व्या क्रमांकावरती कोणता संघ असेल? त्यानंतर रेफ्रिजरेटर अर्थात मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार? 2 स्पोर्टच्या सायकल कोणाला मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही क्षणातच आम्ही तुम्हाला नक्की देणार आहोत याच व्यासपीठावरून. परंतु येणारे 18 चेंडू आता 32 धावेची गरज. फुलटॉस चेंडू समोर खेळतात. यावेळी ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळाली, सिंगल घेऊन त्यानं चांगलं कार्य केलं. कारण मयूर मात्रेला माहिती आहे की संकेत रानडे एका बाजूला आक्रमक झालाय आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. त्याला स्ट्राईक देणं किती महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा चांगला चेंडू. रमेश पवार ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे, गेली कित्येक वर्ष रमेश पवारनं क्रिकेटमध्ये घालवली आहेत. अनेक ऊन पावसाळी त्याने पाहिलेत, अनेक अप अँड डाऊन्स त्यानं पाहिलेत क्रिकेटमध्ये, त्यामुळे त्याच्याकडे देखील तेवढीच गुणवत्ता आहे या मॅचला टर्न करण्याची. चांगला चेंडू. अनुभव बघा किती आहे. वुडलेनचा चेंडू त्यानं आउटस्विंग केला, बाहेरच्या दिशेला बाहेर काढलाय आणि नक्की अजून एक डॉट चेंडू, कारण त्याला माहिती एक डॉट चेंडू या मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट आहे आणि नक्कीच वाकडी संघाला तो संजीवनीचं काम करून देऊ शकतोय. पुन्हा चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बिफोरचं अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी पाहाव्या लागतात: लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आहे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती आहे. कारण आत्ताचा चेंडू आउटस्विंग फेकला, त्यामुळे पंचांनी सांगितलं की नॉट आउट. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम सत्यमान काकडे, मॅन फ्रॉम आदई. लेग पंच संतोष चौधरी सर, मॅन फ्रॉम शिरडोन. त्यानंतर आमचे सुनील तांडे सर, मॅन फ्रॉम बेलोली आणि मिस्टर फॅब्रेट सँडी पार्कर सर, मॅन फ्रॉम केबाले. वाईटचा इशारा पंचांकडून येते. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळतील आणि टीमची टोटल धावा पळकावरती धावा लागलेत 24 धावा. आता गरज आहे मैदानावरती जिंकण्यासाठी इथनं 30 धावेची. शफल झाले, ऑफ स्टंपच्या बाहेर आले आणि तेवढाच चांगला चेंडू इथे रमेश पवारने फेकलाय, परंतु थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याचा परिणाम इथे 2 धावा आल्या. सिंगल डबल सोबत पहिल्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहिलं आणि काय मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. परंतु दुसरीकडे दोन्ही संघाचा संघर्ष मैदानात आतमध्ये सुरू आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती उड़ान, बार बार 3 का उठाना होता है. आणि इथे खेळाडू बाद झालाय. ज्या खेळाडूची चर्चा मैदानाच्या आतमध्ये 24 धावेची शानदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली. कौतुक करायला पाहिजे. 26 मधून 24 धावा त्यानं केल्या आणि आता तो मैदानात बाहेर झालाय. समीकरण बदललाय. जिंकण्यासाठी आता 28 धावेची गरज आहे. ऍडव्होकेट रोशन पाटील साहेब कलंबोली स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो यावं व्यासपीठावरती. नक्कीच अनेक जण ते मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं स्वागत. एकनाथ पाटील साहेब अर्थात बाबूदादा आपण या मॅचचा आनंद घेत आहेत, नक्की त्यांचं देखील स्वागत करूया. यस वैभव. रोशन, प्रत्येक झेलसाठी वाकडी क्रिकेट संघाला आणि विकेटसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज
धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटला आणि झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आता झेल टिपलाय कैलास यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. नक्कीच बाबूदादा आपलं स्वागत है. डिस्टिंग द मिस्टिंग अंडर द ग्राउंड. आइए स्वागत है आपका. जिंकण्यासाठी आता अट्टाबीची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलतंय. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पर दुनिया कायम. आणि आल्या आल्या प्रहार केलाय. कव्हर रिजन मध्ये बॉलला पाठवलाय. धन 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 करत बॉल सीमारेखा बाहेर 4 रन. चौकाराबरोबर 30 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अद्याप आपण पाहिलं तर 24 धाबेची गरज आहे. दोन्ही तुल्यबल संघ, ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. चॅम्पियन होण्याचं स्वप्न दोघांचं आहे. हार मानायला तयार नाहीयेत. इथनं 24 ची गरज आहे अद्याप. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस बॉल कव्हर रिजन मध्ये. फिल्डर तैनात आहे. 1 नंतर कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. बघा चॅम्पियन होण्याचं स्वप्न कशा प्रकारे असतं मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती मेहनत घ्यावी लागते. आणि 2 धावेने टीमची टोटल आता सध्या 32 होती. राहिला 22 धावा. येणारे समीकरण तुम्ही पाहतायत. येणारे 10 चेंडू आणि 22 धावा. इथनं नक्कीच सामन्यामध्ये मजबूत स्थिती वामनजे संघाची केली आहे. परंतु बाकडी संघाला एकच गोष्ट सांगेल की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्की बदलतीये. वेळ बदलावावी लागेल. संध्याकाळचं सत्र क्लायमेट तुम्ही पाहिलं तर सध्या थोडंसं दमट वातावरण, थंडीचे दिवस आहेत आणि नक्कीच गुलाबी थंडी. मॅच आपण पाहतोय मेगा फायनल जिंकण्यासाठी 21 धाबेची गरज आहे. धाबा पलकावती 33 धाबा लागलेत. 9 चेंडू 21 धाबा. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेटची स्पर्धा. खरं तर आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे. गेली 6 दिवस या क्रिकेटचा आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक सुंदर आयोजन. आणि खरं तर 40 संघांना इन्व्हाइट केलं. प्रत्येक दिवशी 8 संघ खेळले आणि आज शेवटच्या अंतिम दिवसामध्ये तुम्हाला सुपर 10 चे सामने, सुपर 5 सेमी फायनल आणि आता मेगा फायनल. चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करू शकले नाहीये. डायरेक्टचा प्रयत्न, परंतु एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 34 धाबेवरती. सिंगल डबल एकेरी दुहेरी संघाच्या मदतीने संघ पोहोचतोय पुढे. अद्याप इथनं गरज आहे 20 धाबेची. एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळतं. अंतिम सामन्यामध्ये 54 धाबेचं टार्गेट असताना आतापर्यंत 34 आल्यात. सामन्यामध्ये जिंकण्यासाठी फक्त 20 धाबेची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. मिड ऑफचा खेळाडू सर्कल मध्ये आहे, परंतु झेल ड्रॉप. आज झेल बरेच सारे सुटलेत मैदानावरती आणि नक्कीच एक झेल किती मागात पडतो क्रिकेटमध्ये याचं प्रत्यक्ष नेहमी आपण पाहिलंय. परंतु आता राहिलेले 7 चेंडू 19 धाबेची गरज आहे. वामनजे संघानं सुरुवातीला 2 षटकामध्ये बाजी आपल्या बाजूने झुकवली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मॅचचं रूप बदललंय. येणारे 7 चेंडू आता गरज आहे 19 धाबेची. दोन्ही तुल्यबल संघ. अगदी चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 7 चेंडू 19 ची गरज आहे. सामना जर जिंकला तर विजय शेठ ठाकूर खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व यांच्याकडून बाकडी संघाला 3000चं प्राइज आहे. शफल झाले. ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर गेले. खेळपट्टीच्या बाहेर जाऊन हा स्ट्रोक बॅटवरती कन्वर्ट केलाय, परंतु रन्स आली 1. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 18 धाबेची गरज आहे. काय क्रिकेट आहे. कारण मी नेहमी सांगतो क्रिकेट खेळ अनिश्चिततेनं भरलेलं का मानलं जातंय. कारण शेवटपर्यंत हा सामना प्रेक्षकांना नेहमी पाहायला मिळतोय. क्रिकेट में कभी कभी हारने वाली टीमें जीत जाती है और कभी कभी जीतने वाली टीम क्रिकेट में हार जाती है. आणि म्हणून असं म्हटलं जातंय की जीतकर हारने वाले को कायर कहते हैं और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. कोण बाजीगर या मॅच मध्ये, कोण चॅम्पियन. येणारे 6 चेंडू आता 18 धाबेची गरज. घेऊ नका एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. क्रिकेटचा नियम आहे, त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल.
कारण आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही नेहमी तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देतीये. चला वेळ नाही आपल्याकडे, कारण सूर्य अस्ताला गेलाय, अंधार होत चाललाय. यानंतर आपण पाहतो बक्षीस समारंभ देखील बाकी आहे. कोण चॅम्पियन, कोण रनरअप, तिसरा, चौथा आणि 5वा क्रमांक कोणाला, कोण रिप्रेझेंटेटिव्ह मॅन ऑफ द सिरीजचा हकदार, कोण उत्कृष्ट फलंदाज आणि कोण उत्कृष्ट गोलंदाज, कोण क्षेत्ररक्षक, या सगळ्यांची उत्तरं देखील द्यायची आहेत. त्यामुळे आपण वेळ घेऊ नका. चला रमेश पवार वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. वारंवार सूचना आपल्याला द्यावी लागतात, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्यावी. कारण प्रत्येक ओव्हरसाठी 5 मिनिटांचा वेळ असतो. तो वेळ तुम्ही जास्त घेऊ नका. प्लीज सहकार्य करा. शेवटचा अंतिम सामना संतोष नारायण मात्रे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. नारायण माली, संतोष नारायण माली साहेब, आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू आता गरज आहे 18 धावेची. कोण होणार विजेता, कोण रनरअप, या प्रश्नाचं उत्तर अंतिम षटक. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये फेकलाय. यावेळी चाललाय चेंडू डीप मिड विकेटला, बॉल अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट की नाही, हा प्रश्न आता तिसऱ्या पंचाने विचारलाय. पाहायचं टीव्ही अंपायर काय डिसिजन देणार. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचला, याचं उत्तर आता तिसरे पंच मिस्टर वॅब्रेट, अर्थात याच गावचे सुपुत्र सँडी पालकर सर. सुंदर क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. 40 संघांना इन्व्हाइट केलं. खरं तर सर्वांचं आपण कौतुक करूया. यस, बॅट्समॅन आउट. रनआउट पद्धतीनं खेळाडू मैदानाच्या बाहेर, अर्थात एकच धाव मिळणार. येणारे 5 चेंडू आता गरज आहे 17 धावेची. त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले धनंजय शेठ पाटील यांच्या वतीनं. नक्कीच येणारे 17 धावेची गरज. 17 आणि खतरा असं म्हटलं जाते. आयुष्यात अनेक खतरे माणसाचे येतात, परंतु क्रिकेटमध्ये देखील 17 आणि खतरा असं म्हटलं जाते. परंतु 17चा खतरा कधी झाला? 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालंय. परंतु इथे बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. खेळ अद्याप मैदानावरती सुरू आहे, कारण 2 संघ सांगतायत अजून लढाई संपली नाहीये आणि सामना मैदानाच्या आतमध्ये. आता राहिले 4 चेंडू, इथनं बनवायचे 11 धावा. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी. कोण असणार बाजीगर या मैदानावरती? येणारे 4 चेंडू, आता 11 धावीची गरज आहे. काही प्रेक्षक बसले होते तर उभे झालेत. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. बॉल चांगला पडल्यानंतर बाउन्स होतोय. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. खरं तर नक्कीच या मॅच मध्ये दोन्ही संघ संघर्ष करतात. येणारे 3 चेंडू, आता संघर्ष वाढलाय. येणारे 3 चेंडू आणि 11 धावीची गरज आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष दोन्ही संघाचा तेवढाच आहे. 3 चेंडू गरज आहे. 11 धावीची. बॉल चांगला आहे, पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगल आली. आता सामना आला 2 चेंडू आणि 10 धावीची. 2 चेंडू 10 धावा. 1 चौकार 1 षटकार. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. आता बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत, कारण सामना शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये. कोण असणार या स्पर्धेतला चॅम्पियन आणि कोण रनरअप? येणारा चेंडू सामन्याचं चित्र. षटकार आला तरी सुद्धा शेवटच्या बॉलमध्ये, चौकार आला तरी सामना शेवटच्या बॉलवरती, परंतु सिंगल डबल सामना एकतर्फा होईल. गावदेवी स्पोर्ट्स वाकडी संघाच्या बाजूनं. फलंदाज स्ट्रायकरवरती कुणाल पाटील. जे काही करायचंय ते ह्या बॉलवरती करायचंय. जेवढं काही संघर्ष करायचंय तो या बॉलवरती करायचंय. लाईट बंद करा आपण प्लीज, कारण शेवटचा क्षण आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि इथनं जर चौका ठोकला प्रयत्न करावे लागतील. खुद को कर बुलंद. आज स्वतःला एक प्रश्न तो विचारतोय, जे काही करायचंय मला या बॉलवरती करायचंय. कारण जर बाउंड्री संघाला शेवटच्या अंतिम बॉलवरती सामना न्यायचा असेल तर या खेळाडूला चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल.
शेवटचे 2 चेंडू, परंतु त्याच्यातला एक प्रश्न येणाऱ्या चेंडूत सामन्याचा निकाल देईल. चौकार किंवा षटकार तरच सामना शेवटच्या अंतिम बॉल मध्ये. आणि प्रेक्षकांना देखील तीच अपेक्षा आहे, बॉल शेवटपर्यंत मॅच पाहायला मिळाली. फुल टॉस, आबेल मुझेमार आणि ठोकलंय इथे षटकार बॅट्समन करण पाटील. कुणाल पाटील बॅट मधून षटकार आल्यानंतर सामना शेवटच्या बॉल पर्यंत. सामना शेवटच्या बॉल मध्ये मी आत्ताच चर्चा केली की प्रेक्षकांची तीच अपेक्षा आहे, सामना शेवटच्या बॉल पर्यंत जावा आणि आतापर्यंत केलेला प्रयत्न कुणाचं देखील कौतुक करायला पाहिजे. योगेश सर, आपण पाहू शकाल की मैदानाच्या चहूबाजूनं हे प्रेक्षक आपण पाहताय केवाले गावामध्ये जवळजवळ 4 वर्षानंतर इथे 6 दिवसाचा स्पर्धेचा हा थरार तुम्ही पाहताय. नक्कीच प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया, परंतु सामन्याचं तेवढं कौतुक झालं पाहिजे. एक चेंडू आता 4ची गरज आहे. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलताना आपण पाहिलंय, परंतु शेवटचा सामना कोण जिंकून चॅम्पियन होणार. अंतिम चेंडू, काय जबरदस्त लढत आहे. गोलंदाज सामना जिंकन की फलंदाज, विश्वास लायक इंसान नहीं मिलता असं म्हटलं जाते कि संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. इसीलिए तो लोग पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आजच्या जमान्यामध्ये भरोसा नाहीये, कोणाचा कोणावरती भरोसा नाहीये. आणि नक्कीच येणारा शेवटचा चेंडू, एक बॉल 4 धाबीची गरज. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला. आणि सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स वाकडी संघ, या स्पर्धेतला चॅम्पियन संघ. पाहतोय अखेरकार शेवटच्या अंतिम बॉल वरती विजय प्रस्थापित केला गावदेवी स्पोर्ट चॅम्पियन. खरं तर चॅम्पियन ठरला वाकडी संघ, रनरअप संघ राहील या स्पर्धेमध्ये मलंगट स्पोर्ट्स बावंजे. नक्कीच एक बिग फाईट लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचा आभार, आमचे डीजे, आमचे मंडप डेकोरेशन, आमचे समालोचक.